नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीमुळे अर्णवला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असतो. फॉरेन डेलिगेट्स तिथे आलेले असतात. त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केल्यानंतर इथे खूप मोठं डील अर्णवच्या कंपनीला मिळालेलं असतं आणि त्यामुळे अर्णवला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होणार असतो. पण अर्णवला हे एवढं मोठं डील फक्त आणि फक्त ईश्वरीमुळे मिळालेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव या दोघांना एक सुखद धक्कासुद्धा मिळतो. फॉरेन डेलिगेट्स अर्णवच्या समोर एक अट ठेवतात आणि ते म्हणजे जेव्हा ते लोक ईश्वरीला महाराष्ट्रीयन लुकमध्ये बघतात तेव्हा ते लोक एक आता मागणी करतात की पुढच्या वेळेला जेव्हा इथे सगळे ड्रेसेस किंवा साड्या लॉन्च होतील त्याच्यामध्ये त्यांना मॉडेल म्हणून ईश्वरी देसाई हवी असते. आणि त्याच्यामुळे इथे ईश्वरीला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो, पण सुखद धक्का. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने घेतलेलं चॅलेंज तिने पूर्ण केलेलं असतं आणि इथे अर्णवला तिने त्याचे सगळे पैसे परत करत आपल्या आईवडिलांचं लॉकेट मिळवलेलं असतं. ईश्वरीला ते लॉकेट अर्णवने हसत हसत परत दिलेलं असतं, कारण तो सुद्धा तिच्यावरती खूपच जास्त आता इम्प्रेस झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, अचानकपणे असं काय घडतं की फॉरेन डेलिगेट्स येतात काय आणि ईश्वरीला मॉडेल म्हणून चूज काय करतात. त्याचबरोबर इथे ईश्वरीमुळे अर्णवला हे डील कशा पद्धतीने मिळतं आणि इथे अर्णव ईश्वरीला तिच्या आईवडिलांचं लॉकेट कशा पद्धतीने परत करतो, आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे या गोष्टी बघणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्णव सतत ईश्वरीवरती चिडचिड करत असतो, तिच्यावरती रागवत असतो. तिने केलेलं कुठलंही काम अर्णवला आवडत नसतं आणि जेव्हा इथे ईश्वरी कुठलंही काम पूर्ण ताकदीनिशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ते व्यवस्थितरित्या काही पूर्ण होत नाही. काही ना काहीतरी गडबड होते आणि तिच्याकडून इथे अर्णवचं आणि त्याच्या कंपनीचं नुकसान होतच असतं. तसंच नुकसान ह्या वेळेला सुद्धा होणार असतं, कारण प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवचं महत्त्वाचं प्रेझेंटेशन असतं आणि त्यासाठी त्याला वेळेवरती ऑफिसला जायचं असतं. पण इथे वल्लरी त्याचबरोबर लावण्या या दोघींनी प्लॅन केलेला असतो, कारण इथे लावण्या आणि वल्लरी या दोघींनी हात मिळवणी केलेली असते. जर इथे लावण्याला अर्णवबरोबर लग्न करायचं असेल तर वल्लरी तिला मदत करणार, पण त्या बदल्यामध्ये लावण्याने सुद्धा वल्लरीला मदत करायची अशी की त्या कंपनीमध्ये आकाशला महत्त्वाचं स्थान मिळवून द्यायचं. त्या कंपनीचं नाव हे आकाशच्या नावाने सुद्धा ओळखलं गेलं पाहिजे अशी वल्लरीची इच्छा असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता फॉरेन डेलिगेट्स येणार असतात. ही बातमी वल्लरीला कळलेली असते आणि त्यांच्यासमोर स्पीच द्यायची असते आणि प्रेझेंटेशनसुद्धा द्यायचं असतं. तर ठरल्याप्रमाणे इथे स्पीच आणि प्रेझेंटेशन दोन्हीही अर्णव देणार असतो. वल्लरीची इच्छा असते की लावण्याला ती म्हणते, काही झालं तरीसुद्धा फॉरेन डेलिगेट्ससमोर स्पीच माझा मुलगा आकाश देणार आणि प्रेझेंटेशनसुद्धा. लावण्या म्हणते, पण तसं करता येत नाही, कारण अर्णवसाठी हे डील खूपच जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याला कुठलीही चूक नको आहे, म्हणून तो स्वतः प्रेझेंटेशन देणार आहे आणि स्पीचसुद्धा. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, जमणार नाही, अर्णव ऑफिसमध्ये येणार नाही, ही जबाबदारी माझी. पण काही झालं तरीसुद्धा आकाशनेच प्रेझेंटेशन द्यायचं, हे डील त्याच्यामुळेच मिळालं पाहिजे, सगळं क्रेडिट माझ्या मुलाला गेलं पाहिजे अशी वल्लरीची इच्छा असते. आणि त्यामुळे इथे तिने बरोबर अगदी ठरवून इथे अर्णवला ऑफिसला जायला उशीर झाला पाहिजे म्हणून तिने काही लोकांना पैसे दिलेले असतात आणि रस्त्याच्या मधोमध भांडण करायला सांगितलेलं असतं. हे तर आपण बघितलंच. त्याबरोबर रस्त्याच्या मधोमध खिळे टाकायला सांगितलेले असतात. ते खिळे जेव्हा अर्णवच्या गाडीच्या चाकांमध्ये घुसतात तेव्हा गाडी पंक्चर झालेली असते आणि तो ज्या रस्त्याने दुसऱ्या गेलेला असतो त्या ठिकाणी त्याचा मोबाईलसुद्धा बंद झालेला असतो, म्हणजे त्याला रेंजच नसते. त्याच्यामुळे तो ना ऑफिसमध्ये फोन करून दुसरी गाडी मागू शकत ना कुठली गाडी बुक करू शकत. त्याच्याकडे एक पर्याय उरतो की जर आता ऑफिसला जायचं असेल तर धावत जावं लागणार आहे. पण त्यावेळेला ईश्वरी त्याच्या मदतीला येते. ईश्वरी म्हणते, अहो सर, काय झालं, तुम्ही सुटा बुटामध्ये इथे रस्त्याने धावताय काय, गाडी कुठे आहे तुमची. तेव्हा तो म्हणतो, गाडी बंद झाली, तू इथे काय करतेस. तेव्हा ईश्वरी आता अर्णवला ऑफिसला घेऊन जाते.
ते सुद्धा अगदी वेळेवरती. तेव्हा इथे ईश्वरीने वल्लरीचा आणि लावण्याचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो, कारण त्या दोघींनी पूर्ण तयारी केलेली असते. इथे आता अर्णवला ऑफिसला यायला उशीर होणार आहे आणि तेव्हा फॉरेन डेलिगेटच्या समोर इथे आकाश स्पीचसुद्धा देणार आणि प्रेझेंटेशनसुद्धा देणार आणि सगळं क्रेडिट तो स्वतः घेणार असं वल्लरी म्हणत असते. पण इथे आकाशलासुद्धा हा निर्णय मान्य नसतो. आकाश म्हणतो की दादाची वाट बघूया, दादा येईलच. पण वल्लरीची घाई असते. वल्लरी म्हणत असते, पण जर अर्णव नाही आला तर मात्र तुला इथे प्रेझेंटेशन द्यावं लागणार आहे. तेव्हा जा, ती स्पीच तूच तयार केली आहेस ना, एकदा नजरेखालून घाल, ते वाचून काढ जा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, तू एवढी कॉन्फिडंट कशी आहेस गं मम्मा, म्हणजे तुला माहितीच आहे जसं काही की दादाला यायला उशीरच होणार आहे. तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते, अरे पण उशीर झाला तर, म्हणून मी म्हणते ना तुला. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता अर्णवला घेऊन पोचते. तेव्हा तिने जी काही शॉपिंग केलेली असते, अर्णवच्या हातात वगैरे तिने बालट्या दिलेल्या असतात, पण तिने वेळेवरती अर्णवला ऑफिसला सोडलेलं असतं. वल्लरी जेव्हा बघते की ईश्वरी अर्णवला घेऊन आले, तेव्हा लावण्य आणि वल्लरी दोघींनाही खूप जास्त राग आलेला असतो. तेवढ्यातच तिथे सुमन काकी येते. सुमनताई आल्यानंतर ईश्वरीला म्हणत असते, अगं ईश्वरी, तू इथे काय करतेस? आज तर तुला सुट्टी दिली होती ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, म्हणून तर मी शॉपिंगला आले होते ना, काही सामान खरेदी करायचं होतं म्हणून आले होते. पण बघितलं तर रस्त्यावरती सर धावत होते म्हणून त्यांना सोडायला आले होते. त्यानंतरला इथे आता लावण्यसुद्धा ईश्वरीचा अपमान करते, तिला तिथून जायला सांगते. पण इथे सुमन म्हणत असते की आता इथे आली आहेस तर चल कॅन्टीनमध्ये जाऊया, दोघीजणी चहा पिऊया आणि गप्पा मारूया. तेव्हा ईश्वरी कॅन्टीनमध्ये जाणार. तेवढ्यात तिथे अर्णव आता कपडे वगैरे चेंज करून आलेला असतो, फ्रेश होऊन आलेला असतो. तो म्हणतो, तू इथे काय करतेस? आता ऑफिसला वेळेवरती सोडलंस ना, मग आता माझ्या इथे एवढी मोठी डील मिळणार आहे, त्याच्यामध्ये गडबड करायची आहे. 1 मिनिटसुद्धा इथे थांबायचं नाही. तुझ्यामुळे माझ्या कंपनीचं खूप नुकसान होतं. तू आताच्या आता इथून निघून जा. तेव्हा ईश्वरी आता रागाच्या भरामध्ये जातच असते. पण ती जाता जाता तिला आठवण येते, कारण बाईकवरती तिने तिच्या 2 बाल्टी आणलेल्या असतात. त्यातली एक बादली आता सुमन काकीच्या हातामध्ये राहिलेली असते, कारण ती तिच्याबरोबर चहा प्यायला जात असते. तेव्हा ती म्हणते, अरे देवा, माझी एक बादली सुमन काकीच्या हातामध्येच राहिली, म्हणून ती आणण्यासाठी आता पुन्हा जाते. तेव्हा इथे आता फॉरेन डेलिगेटसमोर जे काही साड्यांचं प्रेझेंटेशन देण्यात येणार असतं, त्याच्यामध्ये त्या सगळे जे पुतळे असतात त्यांना महाराष्ट्रीयन लूक दिलेला असतो आणि त्या महाराष्ट्रीयन लूकमध्ये त्यांना साडी नेसवलेली असते, त्यांना नथ वगैरे घालण्यात येत असते. पण तिथे कुणालाही साडी नेसवता येतच नसते. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, आता काय करायचं, कुणाला तरी बोलवायचं ना, पण इतक्या शॉर्ट नोटीसवरती आता येणार तरी कोण? तेव्हा ईश्वरी आता बाल्टी आणायला जात असते. तेवढ्यातच अर्णवचं लक्ष जातं आणि तो म्हणतो की मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर, लवकर इकडे या. तेव्हा ईश्वरी जाते आणि म्हणते, काय सर, काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो, तुम्हाला काम करायचं होतं ना, मग आता एक काम करा, हे जे पुतळे आहेत ना, यांना साडी नेसवायची आहे. महाराष्ट्रीयन लूकमध्ये तुम्ही या पुतळ्यांना तयार करा, त्यांना नथ वगैरे घाला आणि छान हे पारंपरिक दागिनेसुद्धा घाला. असं तुम्हाला लूक द्यायचं आहे. जमेल ना? एवढं कराल ना, की काही गडबड करून ठेवाल? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, गडबड का होईल, मी छान त्यांना तयार करते. तेव्हा इथे अर्णव, लावण्या सगळेजण ईश्वरीवरती विश्वास ठेवतात आणि प्रेक्षकांनो इथे ईश्वरीने त्या पुतळ्यांना खूप छान पद्धतीने तयार केलेलं असतं. त्यांना साडी नेसवलेली असते, त्यांना बांगड्यासुद्धा तिने घातलेल्या असतात आणि पारंपरिक दागिनेसुद्धा महाराष्ट्रीयन जे दागिने आहेत ते सुद्धा घातलेले असतात. त्याचबरोबर नथ वगैरे घालत असते आणि इथे एका पुतळ्याला आता धक्का लागतो आणि तो पुतळा पडतो. त्याचबरोबर दुसरे पुतळेही पडतात आणि त्यांच्या माना वगैरे तुटतात, हात वगैरे मोडतात. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि बघतो तर काय, पुतळे सगळीकडे पडलेले असतात. अर्णव ईश्वरीवरती रागवतो, तिला म्हणत असतो, बघितलंस ना, मी तुला आधीपासूनच म्हणत होतो, तू असल्यानंतर गडबड होणारच आणि त्याचबरोबर माझं नुकसानसुद्धा. हे काय करून ठेवलेस तू? किंवा अर्णव म्हणतो की एक काम करायचं, आत्ताच्या आता हे सगळं नीट करायचं. तुझ्यामुळे एवढं नुकसान झालं आहे माझं, आणि जर तुझ्यामुळे मला हे डील मिळालं नाही, माझं नुकसान झालं ना, तर मी तुला सोडणार नाही. बघ तुझी मी काय वाट लावून ठेवतो ते. तेव्हा इकडे
ईश्वरीला आता खूप जास्त टेन्शन येतं, कारण तिलासुद्धा माहिती असतं की इथे जर अर्णवचं नुकसान झालं तर माझं काही खरं नाही. कारण आधीच गाडीची काच फुटलेली असते, म्हणून आईबाबांचं लॉकेट त्याने ठेवून घेतलेलं असतं आणि ते पैसे फेडता यावे म्हणून ईश्वरी त्याच्या ऑफिसमध्येच काम करत असते, त्याची बोलणी खात असते, अपमान सहन करत असते. पण शेवटीला त्याचे पैसे परत करता यावे म्हणून तिथे नोकरी करत असते, कारण तिच्यासाठी तिच्या आईवडिलांचं लॉकेट महत्त्वाचं असतं. पण इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरीला माहिती असतं की अर्णवसाठी हे फॉरेन डेलिकेट्स किती महत्त्वाचे आहेत, कारण इथे अर्णवच्या कंपनीला खूप मोठा फायदा होणार असतो जर हे डील त्याला मिळालं असतं तर. पण इथे प्रेझेंटेशनसाठी त्याला जे इथे आता महाराष्ट्रीयन लूकमध्ये जे पुतळे तयार केलेले असतात ते तो ठेवणार असतो आणि त्यानुसार इथे प्रेझेंटेशन देणार असतो. पण आता ते पुतळे तुटलेले असतात, त्यामुळे खूप मोठं नुकसान होणार असतं. तेव्हा इकडे ईश्वरीवरती रागवल्यानंतर अर्णव आता बाहेर येतो आणि फॉरेन डेलिकेट समोर म्हणत असतो की माफ करा, मला इथे ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन करायचं होतं तसं मला करता येणार नाही आहे. तेवढ्यातच इथे ईश्वरी आहे, त्यांनी म्हणते की प्रेझेंटेशन होणार आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीने होणार आहे. इथे आता पुतळे वगैरे ठेवले असते, त्यांना ट्रेडिशनल लूक दिला असता, पण त्याने महाराष्ट्रीयन संस्कृती तुमच्यापर्यंत पोचली नसती. तर इथे तुम्हाला आता एका नवीन पद्धतीमध्ये महाराष्ट्रीयन लूकमध्ये तुम्हाला सगळ्या मॉडेल्स बघायला मिळणार आहेत. तेव्हा इथे ही आहे आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये फेमस असणाऱ्या या साड्या. तर इथे आता साड्यांचे वेगवेगळे पॅटर्नसुद्धा त्यांना बघायला मिळतात आणि त्याच्यावरती एक छान काम केलेलं असतं ईश्वरीने. म्हणजे ती स्वतःच फक्त तयार होऊन आलेली नसते, तर तिने त्याच्याबरोबर 5-6 मुलीसुद्धा आपल्याबरोबर घेतलेल्या असतात आणि प्रत्येक मुलीला तिने इथे आता तयार केलेलं असतं ना, वेगवेगळ्या पद्धतीने तिने साडी नेसवलेली असते. म्हणजे इथे आता महाराष्ट्रीयन लूकमध्ये तिने प्रत्येक मुलीला पण वेगळ्या पद्धतीने तयार केलेली असते. जशी साडी तशी तिने ती नेसवलेली असते आणि तसा लूक दिलेला असतो. तसे त्याच्यावरती पारंपरिक दागिने घातलेले असतात आणि ती स्वतःसुद्धा खूपच इथे सुंदर आणि सिंपल तयार झालेली असते, पण खूपच देखणीसुद्धा ती दिसत असते. आणि तेव्हा इथे आता फॉरेन डेलिकेट्स त्या सगळ्या मुलींना बघून खूपच जास्त खुश होतात. त्यांच्या त्या साड्या ह्या खूपच जास्त त्या लोकांना आवडतात. त्यामुळे इथे आता प्रेझेंटेशन देण्यासाठी अर्णव उभा राहिलेला असतो आणि त्याला ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन द्यायचं असतं, साड्यांचं महत्त्व पटवून द्यायचं असतं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती केलेली डिझाईन, साड्यांचा लूक हे सगळं तो व्यवस्थित त्या लोकांना पटवून देतो. तेव्हा इथे आता फॉरेन डेलिकेट्स खूपच जास्त खुश होतात आणि लगेचच इथे अर्णवबरोबर डील फायनल करतात. अर्णवला खूप मोठं डील मिळालेलं असतं आणि त्यामुळे इथे अर्णवच्या कंपनीला हा खूपच जास्त फायदा झालेला असतो आणि त्यामुळे अर्णव खूपच जास्त खुश होतो, कारण त्याच्या मनाप्रमाणे सगळं काही घडलेलं असतं. ईश्वरीने योग्य वेळेवरती आपलं डोकं चालवलेलं असतं आणि आपली चूकसुद्धा सुधारलेली असते, तीसुद्धा चांगल्या पद्धतीने. तेव्हा इथे ईश्वरीने जे काही डोकं चालवलेलं असतं त्यामुळे इथे अर्णव खुश झालेला असतो. मात्र लावण्या ही खूपच जास्त आता जेलस होत असते. तर इथे आता प्रत्येक मुलीला हाताशी धरून ईश्वरीने खूपच छान पद्धतीने त्यांना तयार करून तिथे प्रेझेंट केलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता प्रत्येक साडी जी त्यांना नेसवलेली असते ती पद्धत समजावून सांगितलेली असते. प्रत्येक साडीचं महत्त्व तिने पटवून दिलेलं असतं आणि त्याच्यावर घातलेल्या दागिन्यांचं सुद्धा तिने इथे आता महत्त्व सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता डील फायनल झालेले असते. तेव्हा इकडे फॉरेन डेलिकेट्स अर्णवला म्हणत असतात की जी मुलगी तिथे प्रेझेंटेशनसाठी साडी नेसून आली होती ती म्हणजे ईश्वरी देसाई, असं अर्णव नावसुद्धा सांगतो. तेव्हा तीच मुलगी आता याच्यापुढे जे काही आपल्याला साड्या वगैरे लॉन्च करायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला एका मॉडेलची गरज असणारच आहे. त्यासाठी इथे आता प्रत्येक वेळेला आपल्याला एक नवीन मॉडेल शोधावी लागणार नाही. ईश्वरी देसाई आहे, आपण तिलाच इथे महाराष्ट्रीयन लूकसाठी त्याचबरोबर अजून दुसऱ्या लूकसाठी आपण तिलाच प्रेझेंट करणार आहोत. ती असणार आहे आपली नवीन मॉडेल. तर फॉरेन डेलिकेट्सने आता मॉडेल म्हणून ईश्वरी देसाईची नेमणूक केलेली असते आणि अर्णवला त्यांनी अगदी गळ घातलेली असते की मॉडेल म्हणून हीच मुलगी हवी आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, ती मॉडेल म्हणून काम नाही करू शकत, ती माझी पीए आहे, पण इथे प्रेझेंटेशनसाठी ती फक्त साडी नेसून आली होती. तेव्हा इथे आता फॉरेन डेलिकेट्स म्हणतात नाही नाही, हवं तर आपण
तिला इथे प्रोफेशनली आपण हायर करूया आणि तिला जे काही पैसे द्यायचे असतील, जे काही तिचं मानधन असेल ते आपण ठरवूया. तिला आपण प्रोफेशनली हायर करूया. तिला जर पटत असेल, तिचा जर होकार असेल तर तुम्ही नाही म्हणू नका, असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा इथे ईश्वरी देसाईला आता प्रोफेशनल मॉडेल म्हणून त्यांना हायर करायचे असते. त्यांना तिचा महाराष्ट्रीयन लूक खूपच जास्त आवडलेला असतो आणि तिचा तो गोड गोंडस चेहरा त्या लोकांना फार आवडतो. त्यामुळे त्यांची ही मागणी असते. तेव्हा इथे ईश्वरीला ते लोक खूप सारे पैसेसुद्धा देऊ करत असतात. त्यामुळे इथे ईश्वरीला सुखद धक्का हा मिळालेला असतो. ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला माझा निर्णय नक्की सांगेन, पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, तुमची काही हरकत नसेल तर मी घरी माझ्या आत्याला, माझ्या बहिणीला विचारू का, आणि मगच मी तुम्हाला होकार नकार काय ते कळवते. तेव्हा इथे आता अर्णवला असं वाटत असतं की ईश्वरी यांच्याबरोबर आता डील फायनल करते की काय, म्हणजे ती त्यांच्याबरोबर कामाला सुरुवात करते की काय, असं सुद्धा त्याला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ईश्वरीमुळे त्याला खूप फायदा झालेला असतो. तेव्हा इथे ईश्वरीला त्याने एक चेक दिलेला असतो. सगळ्यांचे पगार झालेले असतात, तेव्हा ईश्वरीचा सुद्धा पगार होतो, पण त्याच्यामध्ये अमाऊंट वाढवून दिलेली असते, कारण ते तिला बक्षीस दिलेलं असतं. कारण तिची जरी चूक झालेली असली तरीसुद्धा जाणून बुजून ती केली नव्हती, ते चुकून झालं होतं. पण इथे ईश्वरीने योग्य वेळेला ती चूक सुधारलेली असते आणि त्यामुळे इथे अर्णवच्या कंपनीला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झालेला असतो. कुठलंही नुकसान त्याचं होत नाही. त्यामुळे इथे अर्णव आता तिला चेक देतो. त्या चेकमध्ये आता जास्तीचे पैसे असतात, पण इथे ईश्वरी तो चेक घेते आणि तो चेक ते अर्णवला परत करते आणि ती म्हणत असते की सर, तुम्ही एक काम करा, मला तुम्ही हा जो काही चेक दिला आहे ना, जे काही तुम्ही बक्षीस वगैरे मला दिलेत, माझी काही हरकत नाही, पण तुम्ही आता यातले तुमचे जेवढे पैसे आहेत, जे गाडीच्या काचेचे माझ्याकडून नुकसान झालं होतं, ते पैसे तुम्ही तुमचे परत घ्यायचे, मला माझ्या आईवडिलांचं लॉकेट परत करायचं आणि त्यातून जर थोडे पैसे उरतील ते तुम्ही मला दिलेत तरी चालतील आणि नाही दिले तरीसुद्धा चालतील, पण माझ्या आईवडिलांचं लॉकेट मला परत करा. तेव्हा इकडे अर्णव आता तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की ते पैसे नंतर दिले तरी चालतील, पण आता हा चेक तुम्हाला भेटला आहे, तेव्हा हा पहिला पगाराचा चेक आहे, तो तुम्ही घरी घेऊन जा. ईश्वरी म्हणते नाही नको, मी इथे काम करत होते तुमचे पैसे परत करण्यासाठी. जोपर्यंत मी तुमचे पैसे परत करत नाही तोपर्यंत मला आनंद साजरा करता येणार नाही. मग त्यातून थोडेसे पैसे उरलेले जरी तुम्ही मला दिलेत तरीसुद्धा ते माझ्यासाठी खूपच जास्त असतील, पण आता हे कर्ज ठेवून मला माझा आनंद साजरा नाही करायचा आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते सर, तुम्ही प्लीज तुमचे पैसे परत घ्या आणि मग त्याच्यातून उरलेले पैशांचा चेक तुम्ही मला द्या. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो ठीक आहे, आणि अर्णव इथे आता काचेचे जेवढे पैसे झालेले असतात, जे त्याने लिहून ठेवलेले असतात, ते तो परत घेतो आणि उर्वरित रक्कम तो दुसऱ्या चेकवरती लिहून ईश्वरीच्या हातामध्ये देतो आणि हसत हसत आईवडिलांचा तिचा जो काही लॉकेट असतो तो सुद्धा तिला परत करून टाकतो. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, ईश्वरीकडून झालेली चूक तिने सुधारलेली असते. इथे अर्णवला योग्य वेळेवरती ऑफिसला पोहोचून फॉरेन डेलिगेट्सकडून डील मिळवून देण्यासाठी सुद्धा तिने मदत केलेली असते आणि त्याचबरोबर इथे आता अर्णवचे पैसे परत करत अर्णवकडून आपल्या आईवडिलांचं लॉकेटसुद्धा परत घेतलेलं असतं. अशा पद्धतीने इथे ईश्वरीने स्वीकारलेलं चॅलेंज तिने पूर्ण केलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.